अरे एक गोष्ट सांगू का म्हटलं, मला ना आत्तापर्यंत ना कमीत कमी 4 ते 5 वर्ष झालो आहे माझा टीचिंगचा बरं का. मी ना असे खूपसे टीचर्स बघितले प्रत्येक स्कूल म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा जॉईनिंग लागलो म्हणजे एका स्कूलमध्ये होतो बरं का. स्टार्टिंगला जेव्हा एका स्कूल लागलो तर त्या स्कूलमध्ये प्रॉब्लेम हा व्हायचा की त्या स्कूलमध्ये पॉलिटिक्स व्हायचं म्हणजे राजकारण बरं का. आणि ते राजकारण कसं माहिती आहे का, जे टीचर्स असतात ना ते टीचर्स काय करतात माहिती आहे का, टीचर्स समोरच्याला हे करतात काय म्हणतं, इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न करतात. काही टीचर्स कशी प्रिन्सिपल वगैरे या गोष्टींपर्यंत हे करताना ते खूप त्रास द्यायचा प्रयत्न करतात. आणि काही टीचर्स काय करतात, प्रेशर आणायचा प्रयत्न करतात बरं का. म्हणजे न्यूली जॉईनिंग टीचर्स ना, न्यू जॉईनिंग असतं वगैरे वगैरे. आधी आता आता होत नाही असं, बट आधीच्या स्कूलमध्ये ते व्हायचं बरं का असं. स्टार्टिंगच्या एकदम मी न्यू होतो टीचिंग फील्डमधनं ते व्हायचं असं. जे न्यू टीचर्स आहे ना त्यांना खूप प्रकारे त्रास द्यायचे, असे पॉलिटिक्स करायचे, राजकारण करायचे, खूप साऱ्या गोष्टी. त्याच्या सॅलरीज टायमावर होत नव्हत्या, अशा तशा खूप साऱ्या गोष्टी होत्या बरं का. म्हणजे जे स्कूलचे ओनर म्हणा, प्रिन्सिपल, ते फक्त त्यांच्याबरोबर जे शिक्षक लोक राहायचे एकदम असे त्यांच्याबरोबर एकदम गोड राहायचे, पण बाकीच्याबरोबर एकदम असं हे करायचे, राजकारण करायचे बरं का. आणि असं का ते आजपर्यंत कधी कळलं नाही. आणि असे काही लोक असे मध्यस्थी असतात बरं का. मेनली प्रत्येक प्रायव्हेट स्कूलमध्ये प्रॉब्लेम आहे काय आहे की काही असे मध्यस्थी लोक राहतात, म्हणजे राजकारण लोक असतात त्यांचा काही संबंध राहत बघा स्कूलशी. पण तरी त्या असं काय माहिती स्कूलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तयार करणं, या गोष्टीने त्यांना जास्त इंटरेस्ट असतो. मग ते काय करतात, प्रत्येक स्कूलमध्ये येतात वेगवेगळ्या प्रकारच्या असे गोष्टी तयार करतात आणि ना स्कूलच्या मॅनेजमेंटला स्कूलला त्रास द्यायचा प्रयत्न करतात बरं का. आणि असे अनुभव माझ्या बाबतीत खूप घडले बरं, खूप मी बघितले मागचे 4 ते 5 वर्ष टीचिंग फील्डमध्ये. मग माझ्या आतापर्यंत ना प्रत्येक गोष्ट अशी लक्षात एकदम असं नाही माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत काही नवीन गोष्टी घडल्या काही नाही. माझा उद्देश एकच, इंटेन्शन एकच यार, ऑलरेडी सगळे जे टीचर्स आहेत जे मेनली प्रायव्हेट स्कूलचं म्हणतो बरं का, गव्हर्नमेंट स्कूलचं नाही म्हणत. मला काही गव्हर्नमेंट स्कूलचं मला काही अनुभव नाही आतापर्यंत. प्रायव्हेट स्कूलचे प्रत्येक टीचर आजकाल खूप असं स्ट्रेसमध्ये, टेन्शनमध्ये यार. खूप सारे ते प्रॉब्लेम्स त्यांना खरं म्हटलं ते त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स मी समजू शकतो खरं म्हटलं तर. बट याच्या सोल्युशन तरी मला आजपर्यंत काही सापडलं नाही असं. मी हेच सांगेन प्रत्येकाला की नक्की कीप अप आणि आपली स्वतःची लढाई सुरू ठेवा. आज प्रत्येक प्रायव्हेट स्कूल काम करणारा एक टीचर आहे जो आपल्या देशाची लढाई पूर्ण करतोय. स्वतः युद्ध जिंकतोय, स्वतः युद्ध हारतोय, प्रत्येक गोष्ट सुरू आहे. आणि अशा राजकारणामध्ये टिकणं खरं म्हटलं खूप अवघड असतं. आणि असं नाही प्रत्येक म्हणजे आता एकदम चांगलं आहे, आताच्या एवढा प्रॉब्लेम येत नाही. आता एवढा प्रॉब्लेम येत नाही. आपण आधीचे जेव्हा स्टार्टिंग एकदम न्यू होतो मी, म्हणजे 21 या वयाचं होतं मी गडबड. 20 वयाचा जेव्हा होतो मी, 20 वयाचा, तेव्हा खूप प्रॉब्लेम यायचा अशा गोष्टींचा. तेव्हा सगळ्यात लहान मी होतो. आय वॉज वन ऑफ द यंगेस्ट टीचर. मग सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आला याचा. मग माझी इच्छा आहे कशी सगळं राजकारण लवकरात थांबवा. जे लोक टॅलेंटेड आहे यार, स्किल बेस एकदम, त्या लोकांनी पुढे या. हे असे नाही की फक्त जे असे फक्त मोठे मारता असे लोक आहे फक्त, जे टॅलेंटेड लोक ते पुढे आहे फक्त. ठीक आहे, धन्यवाद.